मला घालायला पाहिजे बोलले होते ना रे. मग ही अपत्य जन्माला घातली, जी अपत्य घातलेत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात, त्यांचं पहिलं काय करणार? आणखीन अपत्य जन्माला घालून पुन्हा त्याने तुम्ही तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाहीये, हे अजिबात नाही. आणि मला तेही दिवस आठवत आहेत ज्या वेळेला बाबरीचा लढा झाला होता आणि बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडण्यात आली. हे आज सत्तेवर बसले त्यापैकी एकही कोणी छाती पुढे काढून आला नव्हता. तेव्हा फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट उभे राहिले होते. कारण भाजपवालेच तेव्हा म्हणत होते की हे आमचं काम नाही, असेल तर शिवसैनिकांचं काम असेल. मला वाटतं संजय राऊत तुम्ही फोन केला होता, कारण मी स्वतः तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. मला माहित नाही पलीकडे कोण आहे, म्हणजे संजय राऊत आहेत का, मला एवढं कळलं एक पत्रकार आहेत. आणि बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. आणि गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी बलिदान केलं. अनेक जण त्यावेळेला झालेल्या पोलीस अत्याचारामध्ये कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी जो धोका डोक्यावरती घेतला होता, अनेक जणांनी जे बलिदान केलं, हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलेलं. मंदिर वही बनाएंगे, कशाला? बनाने के बाद लुटने के लिए. आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत. फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात, ते पहिले स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे राम रक्षा पाठ आहे की नाही बघण्याचं आंदोलन नाहीये. हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका. राम रक्षा पाठ आहे की नाही. राम रक्षा म्हणजे आज जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे, आज राम भक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागते. याच्यासारखं हिंदूंचं दुर्दैव कोणतं? आणि कोणतं असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथच्या मंदिरात चोरी झाली, बद्रीनाथ